अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मत भक्त समे प्रिया। आनंद कर भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने त्याच्या अथांग करुणेने गेल्या 4 वर्षापासून गोगाव ते श्री क्षेत्र माहूरगड या ठिकाणी आपली पायीवारी जात असते। प्रभू दत्ताचा आशीर्वाद घेण्याकरता, रेणुका मातेचा आशीर्वाद घेण्याकरता आपण वाटचाल करत करत माहूर पर्यंत जातो। दिंडी असली की नियम असतात। हा दुपारचा विसावा आपला आणि दुपारच्या विसाव्याला एक प्रवचन दरवर्षीप्रमाणे आमचे ज्यांचा आणि आमचा घरच्या सारखा संबंध आहे असे आमचे प्रभूजी दाजीबा कापसे आणि आमचे कोकाटे साहेब या दोघांच्या सहकार्यानं आपली सकाळची चहा पाण्याची व्यवस्था कोकाटे साहेबांच्या घरी असते आणि दुपारी सुद्धा या ठिकाणी आमचे प्रभूजी दाजीबा कापसे आणि कोकाटे साहेब हे आपली व्यवस्था करतात। दाता तोची जाना जगी नारायणा स्मरवी असं म्हणतात। दान करणारे भरपूर असतात, पण ते दान कसं केलं पाहिजे, कोणाला केलं पाहिजे हे सुद्धा विचार करून करावं लागते। एखाद्याला दान केलं आणि तो पैसा त्याने वाईट मार्गात लावला, तुमचं दान व्यर्थ गेलं। अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान। अशा वारकऱ्याला, अशा दिंडीला सहकार्य करणं हे दान म्हणजे या दानाचं तुमचं काही ना काही तुम्हाला फळ दिल्याशिवाय भगवंत राहत नाही। आज जो सेवेकरता श्लोक घेतलेला आहे हा 12व्या अध्यायातील 16व्या क्रमांकाचा श्लोक आहे। आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता। प्रत्येकाच्या घरात श्रीमद भगवद्गीता असली पाहिजे, कारण तो आपला धर्मग्रंथ आहे। जसे मुस्लिम लोक प्रत्येकाच्या घरात कुराण ठेवतात, तसं हिंदूने प्रत्येकाच्या घरात श्रीमद भगवद्गीता ठेवली पाहिजे। तो आपला धर्मग्रंथ आहे। जीवन कसं जगावं हे श्रीमद भगवद्गीता शिकवते, मरावं कसं हे श्रीमद भागवत शिकवते। म्हणून श्रीमद भगवद्गीता आपल्या घरात असली पाहिजे। त्या गीतेतला हा श्लोक आहे। या श्लोकामधून भगवंत भगवत भक्त जे असतात, संत असतात, साधू असतात, या साधूचे लक्षण सांगतात। साधू तुम्हाला ओळखायचा कसा? तुमच्या समोर एखादा साधू आला, एखादा महात्मा आला, एखादे संत आले, ते ओळखायचे कसे? कारण आपण कोणालाही साधू मानतो, कोणालाही महापुरुष मानून बसतो आणि आपलं नुकसान करून घेतो। कोणालाही संत मानू नका, कोणालाही साधू मानू नका। कीर्तन करते म्हणजे तो संत असेल असं काही सांगता येत नाही। कथा करतो म्हणजे संत असेल असं काही सांगता येत नाही। संताची काही लक्षणं असतात, ते लक्षणं त्यांच्या अंगामध्ये बघा आणि त्यांना ओळखा। काय लक्षण सांगितलं? पहिलं लक्षण सांगितलं अनपेक्षा, म्हणजे ज्या महात्म्याला कसलीही अपेक्षा नसते तो काय आहे? साधू आहे, तो महात्मा आहे। त्यांचीच मंदिरं होत असतात। आमच्या सारख्या कीर्तन करायचे, प्रवचन करायचे मंदिरं होत नाही, कारण आम्हाला काही ना काहीतरी अपेक्षा असते। आम्ही कीर्तन करायला गेलो, नाही ठरवलं तरी आम्हाला अपेक्षा असते की समोरून आपल्याला पाकिट दिलं पाहिजे, अशी आमची आशा असते। पण संत जे असतात, खरे संत, त्यांना कुठली आशा नसते। गजानन महाराजांच्या मंदिरात आपण बसलेले आहे, बाबाला कुठलीच आशा नव्हती, कशाची अपेक्षा नव्हती।
गेले आशा पाश निवारून त्यांना संत म्हणतात. संताच्या ठिकाणी कसली आशा नसते. आपल्यासारखे लोक मरायला जरी टेकले तरी आशा सोडत. बरेच लोक असे आहेत महाराज, मरायला टेकलेत ते, पण चाब्या काय पोरांच्या हातात देत. शास्त्राने सांगितलेलं आहे जीवन कसं जगायचं. पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने विद्या अर्जन करावं. म्हणजे वयाच्या 25 वर्षापर्यंत जेवढं शिकता येईल तेवढं शिका. जेवढं ज्ञान प्राप्त करता येईल तेवढं प्राप्त करा. जेवढ्या डिग्र्या कमवता येतील तेवढ्या कमवा 25-30 पर्यंत. दुसरा टप्पा आहे 25 ते 50. या 25 ते 50 मध्ये तुम्हाला जेवढी प्रॉपर्टी कमवता येईल तेवढी कमवा. फक्त कशी कमवा? चांगल्या मार्गाने. तुकोबाराय सांगतात तुम्हाला धनप्राप्ती करायची ना, पैसा कमवायचा ना, मग तो चांगल्या मार्गाने. जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, जोडोनी या धन उत्तम व्यवहारे. चांगला प्रकारचा व्यवहार करा, काहीतरी चांगला व्यवसाय करा, चांगला मार्ग धरा आणि धन प्राप्त करा, पैसा कमवा. किती? वयाच्या 25 ते 50. 50 ते 75 संयोगी वियोग म्हणजे संसार करा आणि परमार्थ सुद्धा तुमच्या जीवनात घडला पाहिजे. सकाळी 2 तास मंदिरात जा, दिवसभर घरात बसा. याला काय म्हणतात? संसार आणि परमार्थ सारखा. आणि शेवटचा टप्पा असा आहे संन्यासी तो त्याग संकल्पाचा. 75 ते 100 जगलाच तर चाब्या घरदार सगळं पोरांच्या हातात देऊन टाकायचं, सरळ तीर्थयात्रा करायची. नाही तर गावाच्या बाहेर एखादा आश्रम बांधायचा, झोपडी बांधायची, त्याच्यात राहायचं. हे शास्त्राप्रमाणे जीवन सांगितलेलं. असं कोण जगते? जे असं जगतात त्यांचीच काय होतात? मंदिरं होतात. त्यांना संत म्हणतात. 100 वर्षाचं आयुष्य आहे. 10 खेळण्यात गमाविले. 10 वर्ष माणसाचे खेळण्यात जातात. 10 वर्षापर्यंत आपण काय करतो, कोणाशी भांडतो, हे माणसाला काहीच समजत नाही. पोरगा 10 वर्षाच्या होईपर्यंत काकाच्या घरात जाते, काकाच्या पाठीवर बसते, खांद्यावर बसते, काकूचे केस ओढते, घरातले भांडे पाळते. वयाच्या 10 वर्षापर्यंत त्याला काही समजतच नाही. तो जेव्हा 18 वर्षाचा होतो ना, तेव्हा त्याला कळते की आपल्या बापाचं आणि आपल्या काकाचं कसंच पटत नाही. हे कधी कळते त्याला? 18 वर्षाचा झाल्यावर. म्हणजे 10 माणसाचे वर्ष अज्ञान अवस्थेत असतात. 10 खेळण्यात गमाविले, 20त लग्न लागले. 20, 22, 25 वर्षापर्यंत माणसाचं लग्न होते. आणि लग्न झाल्याच्या नंतर 30त वेल वाढला, शेवटी अधोगतीला गेला. 30 वर्षाचा झाला की त्याला 1-2 लेकरू होते. मुलं बाळ झाली की त्याच्या डोक्यात एकच राहते फक्त, यांना मोठं कसं करायचं आणि यांच्यासाठी काय करून ठेवायचं. हे कधी 40-30च्या पुढं. 40 अशी तसे पशु परी कष्ट करीतसे. 40 वर्षाचा होईपर्यंत रात्रंदिवस कष्ट करतो माणूस, मुलाबाळासाठी कमावून ठेवतो. 50त उतरती कळा, शेवटी अधोगतीला गेला. 50 वर्षाचा झाल्याच्या नंतर मग त्याचं एक सुरू होते. टोंगळे दुखतात, कंबर दुखते, हे दुखणं ते दुखणं, याला काय म्हणतात? उतरती कळा. 60त बुद्धी खुंटली. 60 वर्षाचा झाला की त्याची बुद्धी चालत नाही. म्हणून सरकार काय करते? 60 वर्ष नोकरीवर ठेवतात आणि म्हणतात घरी बसून अर्धा पगार खाय, पण आता इथे येऊ उलटे सारखे कामं करशील, आमचं बी करून टाकशील.
सत्तरात दृष्टी खुंटली. सत्तरात माणसाचे 70 वर्षाचा झाला की त्याचे डोळे बरोबर काम करत नाही. 80 खाटी चिपकला, शेवटी या दोघतीला गेला. 80 वर्षाचा झाला की त्यानं बाज धरली असं समजा. म्हणजे बाज खाटेवर पलंगावरच त्याचा विसावा असतो. 90 म्हणे भगवंता, त्याच्या पुढे जगलाच तर देवाला आवाज देते, तुला कोठे शोधू रे आता, ये लवकर मला ने. देव म्हणते अजून 10 वर्ष तिथंच मर. तू काय सुद्यामत होता का? हा, तू काय लोकांना सुखानं जगू दिलं का? अरे कोणाची माडी होत असली तर तू पाडायचे प्रयत्न केले. कोणी गावचा सरपंच होत असला तर तू मत फोडायचे काम केले. तू काय सुद्यामत आहे का? तू तिथंच मर आता. तुझ्या घरी संस्थांचा मृदंग ठेवायला दिला भजनासाठी, तू त्या मृदंगाची वादी काढून लेकराला झोके केले. तू काय सुद्यामत आहे का? तू तिथंच मर अजून 10 वर्ष. एवढे हाल करते देव आणि नंतर त्याला वर नेतो. मला सांगायचं एवढं, संत ओळखायचे ना, मग त्यांचं पहिलं लक्षण सांगितलं अनपेक्षा. हा, ज्याच्या ठिकाणी कसलीच अपेक्षा नसते त्याला संत म्हणतात. दुसरं लक्षण सांगितलं शुची. शुची म्हणजे पवित्र. ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे पवित्रता असते, अंतर आणि बाहेर. बाहेरची पवित्रता वेगळी, आतली पवित्रता वेगळी. बाहेरची पवित्रता कोणती? आपण शौचालयाला गेलो, बाहेर गेल्याच्या नंतर माणसाने गुडघ्यापर्यंत हात धुतले पाहिजे, कोपरापर्यंत, टोंगळ्यापर्यंत पाय धुतले पाहिजे. याला काय म्हणतात? बाह्य पवित्र. आतली पवित्रता अशी आहे, जेवढे काही विकार आहेत तेवढे धुवून टाकणं. संत महात्म्याचे पूर्ण विकार केलेले असतात म्हणून त्यांना संत म्हणतात. असो, बाकीचे जे काही लक्षण आहेत ते आला योग पुढं आता उद्या परवा प्रवचन करायचा ते पुढे करू. आता त्या एका वळीवर 2 दिवस केलं, याच्यावर 2 दिवस करू. आणि झालेली सेवा गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. एक शेवट भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो, जे काही आपल्याला दान देणारे व्यक्ती आहेत, अन्नदान देतात, काही सहकार्य करतात, अशा लोकांचं आयुष्य सुखात, ऐश्वर्यात, समृद्धीत जावो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला विराम देतो. कुंडली कवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय.